नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्ही नक्कीच मजेत असाल. मित्रांनो, पहिला व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक्सेल ॲडव्हान्स आणि बेसिक म्हणजे काय? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हे एक्सेल सॉफ्टवेअर काय आहे? एक्सेल सॉफ्टवेअर हे सर्वसामान्य लोकांपासून, पोलीस ऑफिसरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधील लोक याचा वापर करतात. मित्रांनो, तुम्हाला खरंच सांगतो, की एक्सेलला आज एवढं लोकप्रिय होण्यामागचं कारण काय? तर त्याच्यामध्ये केल्या जाणारा डेटा ॲनालिसिस. तर मित्रांनो, आज आपण या नवीन सीरीजमध्ये पाहणार आहोत बेसिक टू ॲडव्हान्स एक्सेल. या एक्सेलमध्ये मग ते ओपन कसं करायचं? ओपन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? स्टार्ट बटनला क्लिक केलात, एक्सेल टाइप केलात, तर एक्सेल आपण ओपन करू. हे एक्सेल ओपन केल्याच्या नंतर सर्वप्रथम जी स्क्रीन तुमच्या समोर येते मित्रांनो, ती स्क्रीन काय असते? त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला थोडक्यात माहिती हवं. म्हणजे फर्स्ट स्क्रीन. आता थोडासा वेळ लागतोय मित्रांनो. एक्सेलमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आज जगामध्ये उपलब्ध आहे. फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून खूप असे काही अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये कोणी त्याचा फायदा घेताना सध्या तरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात मला दिसत नाहीये. मग मित्रांनो, जेव्हा आपण एक्सेल ओपन करतो, हे एक्सेल जे आहे, हे Microsoft एक्सेल 2019चं हे स्क्रीन आहे. यामध्ये तुम्हाला हे एक्सेल क्लिक केल्याच्या नंतर अशी ही फ्रंट स्क्रीन दिसते मित्रांनो. यामध्ये काय-काय दिसते बघा. सर्च ऑनलाईन टेम्पलेट्स, ब्लँक वर्कबुक. मग आपण एक्सेल शिकत असताना बेसिक टू ॲडव्हान्समध्ये काय शिकणार आहोत? तर या सीरीजमध्ये आपण सर्वप्रथम बेसिक एक्सेल कसं आपल्याला एक्सपर्ट होता येईल. बेसिक एक्सेलमध्ये आपण एक्सपर्ट झाल्याच्या नंतर आपण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कॉम्पिटन्सी कशी निर्माण करता येईल हे पाहणार आहोत. मग सर्वप्रथम आपण हे ब्लँक वर्कबुक. मग मित्रांनो, आता हे वर्कबुक काय असतं? वर्कशीट काय असतं? रोज आणि कॉलम्स काय असतात? त्या बेसिक स्किल आपल्याला अडॉप्ट करायचे आहेत मित्रांनो. आता हे एक्सेल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला आता बुक 1 एक्सेल असं दिसतं आणि या ठिकाणी शीट दिसतं. मित्रांनो, ह्या बेसिक एक्सेल शिकत असताना आपल्याला या छोट्या-छोट्या गोष्टीकडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागेल. का? तर तुम्हाला एक्सपर्ट्स व्हायचंय. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचंय. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये डोमेन एक्सपर्ट व्हायचंय, तर तुम्हाला त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. छोट्या-छोट्या त्याच्या काही इसेन्शियल नॉलेज, त्याचे टूल्स, त्याचे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कमांड्स असतात, ते तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे मित्रांनो. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स या ठिकाणी आहेत मित्रांनो. या स्क्रीनवरती तुम्हाला हे रो आणि कॉलम्स दिसतात. आता हे बेसिकली आपण पाहणार आहोत, की रो आणि कॉलम काय? पण त्याच्या अगोदर आपण पाहू, की हे फाइल टॅब आहे, होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टॅब्स आहेत मित्रांनो. आपण वर्डचा माझा व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, की हे टॅब सर्वसाधारण सर्व सॉफ्टवेअरमध्ये सारखेच असतात. Microsoft ऑफिसमध्ये सर्वसाधारणपणे सारखेच असतात. परंतु एक्सेल काय आहे? एक्सेलमध्ये आपण डेटा एनालिसिस करतो, डेटा मॅनेजमेंट करतो. मग या डेटाशी रिलेटेड रो आणि कॉलमशी रिलेटेड फॉर्म्युलाज असतात, डेटा असतं. मग याच्यामध्ये इन्सर्ट आहे. होम टॅबवरती क्लिक केलं, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खूप सारे इथं रिबन आडवी अशी रिबन दिसते. इन्सर्टवरती मी क्लिक केला, तर इन्सर्टमध्ये जे काही काही टूल्स आहेत, त्या टूल्सचे या ठिकाणी रिबनमध्ये ते दिसतं. पेज लेआउटवरती क्लिक केलं, तर पेज लेआउट दिसतं. म्हणजे होम टॅब जे आहे मित्रांनो, तर होम टॅब हे बेसिक टॅब आहे, ज्याच्यामधून आपल्या डॉक्युमेंटला चांगल्या प्रकारे काय करू शकतो, अट्रॅक्टिव्ह, डिझायनेबल, कलरफुल, त्याचा फॉन्ट साइज, फॉन्टची कलर साइज, त्याचा बॅकग्राऊंड, त्याचं लेंथ, त्याची विड्थ,
हाईट या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण त्यामध्ये शिकतो मित्रांनो. परंतु त्या अगोदर आपण आता हे फाईल टॅब म्हणा किंवा फाईल मेनू म्हणा, या फाईल टॅबमध्ये आपल्याला सर्वप्रथम त्याची ओळख आपल्याला चांगल्या प्रकारे झाली पाहिजे मित्रांनो. मग याच्यामध्ये सर्वप्रथम काय आहे, की या ठिकाणी ओपन, न्यू, इन्फो असे खूप काही टॅब्स आहेत. आता ह्या ओपनवरती क्लिक आहे. ओपनवरती क्लिक असल्यानंतर इथं वर्कबुक आणि फोल्डर्स दाखवतंय. त्यानंतर ओपनमध्ये रिसेंट, ओपन वन ड्राईव्ह, धिस पीसी, ॲड प्लेस आणि ब्राउज आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, हे रिसेंट म्हणजे काय? रिसेंट म्हणजे आत्ताच ओपन झालेल्या ज्या काही फाइल्स आहेत किंवा त्यामध्ये आपण काम केलेलं आहे, अशा या फाइल्सची यादी या ठिकाणी दिसते मित्रांनो. जर आपण त्याला क्लिक केला तर ती फाईल ओपन होते. आणि वन ड्राईव्ह म्हणजे काय असते मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून, तुमच्या लॅपटॉपमधून किंवा तुमच्या क्लाउड ड्राईव्हवरून आपल्याला आपला डेटा किंवा फाइल्स आपल्या संगणकामध्ये किंवा आपल्या फोल्डर्समध्ये घ्यायचे असेल, तर वन ड्राईव्ह असतं. त्याच्यानंतर असतं धिस पीसी. धिस पीसी मीन्स जे लॅपटॉप आहे, जे कॉम्प्युटर आहे, त्यामध्ये आपण काय करू शकतो, की ओपन असलेल्या फोल्डर्समधून ते फाइल्स आपण ओपन करतो. ते फाइल्स आपण या ठिकाणी बघतो. आणि ब्राउझमध्ये गेलात तर ब्राउझमधून काय केलं जातं मित्रांनो, ब्राउझमध्ये आपल्याला की हे एक ओपन डायलॉग बॉक्स येतं आणि आपल्या संगणकामधले, आपल्या कॉम्प्युटरमधले किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी, ज्या लोकेशनवरती ज्या काही फाइल्स आपल्याला उपलब्ध आहेत किंवा आपल्या फाइल्स आपल्याला ओपन करायच्या आहेत, तर ते आपण सिलेक्ट करून ते ओपन करू शकतो मित्रांनो. तर फाईल फाईल मेनूमध्ये इन्फो नावाचं जे आहे, यामध्ये इन्फोमध्ये काय आहे, इन्फॉर्मेशन येतं. काय येतं, की माझ्या वर्कबुकला म्हणजे माझी फाईल जी आहे, या एक्सेलमध्ये जी फाईल तयार होती, ती फाईल म्हणजे काय असते मित्रांनो, त्याला आपण म्हणतो वर्कबुक. मग आता हे वर्कबुक मला प्रोटेक्ट करायचं आहे. त्या वर्कबुकला मला काही फाईल सिक्युरिटी द्यायची आहे. ती फाईल कोणी ओपन करू नये. त्याला जसं आपण आपल्या मोबाईलला लॉक करतो किंवा एटीएमला पिन देतो, अगदी त्या प्रकारे या आपल्या वर्कबुकला प्रोटेक्ट करण्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर आता इथं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेज वर्कबुक आहे, ओपन ब्राउज वर्कबुक आहे. न्यूमध्ये जर क्लिक केला तर तुम्हाला आता न्यूमध्ये मी आत्ताच थोड्या वेळाखाली दाखवलं, की न्यूमध्ये ब्लँक डॉक्युमेंट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इथं टेम्पलेट्स, रेडीमेड टेम्पलेट्स आहेत मित्रांनो. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जेव्हा ॲडव्हान्सचे जे काही टूल्स शिकायचे आहेत, ॲडव्हान्स एक्सेलचे जे काही टूल्स शिकायचे आहेत, त्या टूल्समध्ये आपण ते पाहूच मित्रांनो. मग न्यूमधून आपण ब्लँक डॉक्युमेंट घेऊ शकतो, ओपन. सेव्हमध्ये आपल्याला काय करता येते, ही आपल्याला आपण जी काही याच्यामध्ये जी फाईल केलेली आहे, ती सेव्ह करता येते. सेव्ह कुठं-कुठं करता येते? आपल्याला सेव्ह ॲज अ केल्याच्या नंतर आपली फाईल कोणत्या लोकेशनवरती कुठे आपल्याला सेव्ह करायची आहे, हे आपण त्याप्रमाणे बघू शकतो. त्यानंतर आपला ऑप्शन आहे प्रिंट मित्रांनो. या प्रिंटमध्ये आपल्याला तुम्हाला समजू शकतं, की आपण या प्रिंटमध्ये काय देतं, आपल्या कॉम्प्युटरमध्ये कोणता प्रिंटर जोडलेला आहे, त्या प्रिंटरचं नाव येतं. जर प्रिंटर चालू असेल, तर इथं ऑनलाईन प्रिंट येतं किंवा ह्या ठिकाणी ऑफलाईन आहे. कारण आता प्रिंटर बंद आहे मित्रांनो. कारण Canon LBP 2900 हा प्रिंटर या संगणकाला जोडलेला आहे, या कॉम्प्युटरला जोडलेला आहे मित्रांनो. मग त्याच्यानंतर या प्रिंटिंगची सेटिंग वगैरे दिलेली आहे. प्रिंटचे कागद किती काढायचे, किती पेजेस प्रिंट करायचे, या सगळ्या प्रकारचं प्रिंटिंग करण्यासाठी आपल्याला हे बघणार आहोत मित्रांनो. हे आपण थोडक्यात याचा इथं परिचय करून घेत आहोत. जसं-जसं आपण त्यामध्ये काम करत राहू, त्याच्यामधले वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आपण पाहू, त्याप्रमाणे त्याचा आपल्याला वापर करता येतो. त्यानंतर मित्रांनो आहे शेअर. शेअर म्हणजे काय असतं? जसं आपण मोबाईलमधून एखादी फाईल शेअर करतो. म्हणजे WhatsAppवरून एखादा फाईल, फोटो शेअर करतो. अगदी तसं आपण काय करू शकतो, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी क्लाउडवरती फाईल आपल्याला शेअर करू शकतो. म्हणजे मोर दॅन वन पीपल, एकापेक्षा जास्त लोकांना आपण ईमेलच्या माध्यमातून म्हणा किंवा मग आपल्या क्लाउडच्या माध्यमातून ती फाईल सेव्ह करता येते. एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो. एक्सपोर्ट काय करता येतं, आपल्याला असलेली जी एक्सेलची जी फाईल आहे, ती काय करता येते, एक पी-डी-एफमध्ये किंवा एक्सपीएस डॉक्युमेंटमध्ये आपल्याला क्रिएट करता येते किंवा त्या फाईलचं टाइप चेंज करून आपल्याला हव्या असलेल्या रिक्वायर्ड एंटिटीप्रमाणे तुम्हाला जशी गरज आहे ना, त्याप्रमाणे आपण ते एक्सपोर्टमध्ये करू शकतो. त्यानंतर आहे पब्लिश. पब्लिशमध्ये काय करू शकतो, तर आपण पब्लिश टू पॉवर BI. आता मित्रांनो, पॉवर BI काय आहे आणि या पॉवर BI बद्दल मी इथं थोडक्यात सांगू शकतो तुम्हाला, की हे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. Windows, Microsoft
365 मध्ये आता सगळीकडे हे BI कन्सेप्ट आपल्याला आलेला आहे. यूज पॉवर BI टू create and share visual reports to dashboard from to your workbook. आता तुमच्या वर्कबुक मधून पॉवर BI चा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअल रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड हे तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. हा ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे मित्रांनो, कारण आपण या सीरीजमध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकणार आहोत, हे लक्षात ठेवा. क्लोज केल्याच्या नंतर ती फाईल क्लोज झाली मित्रांनो. या ठिकाणी मी न्यू केलं. न्यू केल्याच्या नंतर ब्लँक डॉक्युमेंट घेतलं. फाईलमध्ये गेलो आणि या ठिकाणी क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे जी ओपन झालेली जी काही आपली वर्कशीट आहे, वर्कबुक आहे किंवा त्याला आपण एक्सेल फाईल म्हणू, ती फाईल क्लोज होते मित्रांनो. आता हे खालचे काही ॲडव्हान्स फीडबॅक आणि अकाउंट आणि ऑप्शन्स असे काही हे ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत मित्रांनो. हे आपण पुढे-पुढे जसं-जसं जाऊ ते बघू. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, की न्यू काय आहे, ओपन काय आहे, सेव्ह ॲज आपल्याला करता आलं पाहिजे. हे फाईल टॅबमध्ये आहे मित्रांनो. होम टॅबमध्ये आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या नंतरचा भाग आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? या सीरीजमध्ये तुम्हाला काय-काय शिकायचं आहे? तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला करा. या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.